नांदेड़ जिले के धनेगांव इंडस्ट्रियल एरिया में बिजली विभाग की गंभीर और आपराधिक लापरवाही ने एक बार फिर एक बेकसूर मूक प्राणी की जान ले ली है। बिजली के खुले और जर्जर तारों से हो रहे करंट के रिसाव की चपेट में आने से एक गाय की दर्दनाक मौत हो गई। इस घटना ने स्थानीय नागरिकों में भारी आक्रोश पैदा कर दिया है। सबसे मार्मिक पहलू तो यह है कि इस दुर्घटना के दौरान उस मूक जानवर ने अपनी जान देकर कई इंसानों और बच्चों की जिंदगियों को बचा लिया, लेकिन सिस्टम की लापरवाही के चलते उसे अपनी जान गंवानी पड़ी। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार गांव इंडस्ट्रियल एरिया में बिजली के खंभों और तारों का रखरखाव लंबे समय से भगवान भरोसे चल रहा है। यहां से गुजरने वाले बिजली के तारों से लगातार करंट लीक हो रहा था, जिसकी शिकायत स्थानीय लोगों ने कई बार संबंधित अधिकारियों से की थी। आज जब वह गाय उस रास्ते से गुजर रही थी, तब वह अचानक इस खतरनाक करंट लीकेज की चपेट में आ गई। बिजली का झटका इतना जोरदार था कि गाय को संभलने का मौका तक नहीं मिला और उसने मौके पर तड़प कर दम तोड़ दिया। संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट। गाय शॉक लागून मेली। ते इथं वायर हे झालं, पार्किंग झाली, पुरा जमिनीमध्ये करंट उतरलं। ते गाय संध्याकाळी 6 वाजता रानातून आली, तिथं आलं की शॉक लागली, पडली। इथं लाईनमॅन वालेचं काम चालूच होतं, त्यांच्यात देखत झालेलं आहे ते सगळं। त्यानं गायीचा जीव जाताना त्यानं इथं होते, त्यानं सगळं बघलेतं। करंट तुमच्या घरामध्येच घुसलं का आणखीन दुसऱ्या घरामध्ये बी होतं? सगळं इथून तिथून लाईन 4-5 पोलायला आहे। तीन पोलापासून इकडे खाली पुरा हे होतं। मग MSB खात्याला जाऊन त्यांना माहिती दिली का? हा, सकाळी 11 वाजता एक बार जाऊन आले तर येतो म्हणले, तर रात्री एक वेळेस जाऊन आले, तर परवाच्या रात्री काल दुपारी गेले, मग अजून सांच्या पारी अजून 4 वाजता जाऊन। म्हणजे परवाच्या दिवशी ते लाईटच नव्हती, लाईट नव्हती म्हणून रात्रभर लाईट नव्हती। करंट कवा उतरलं होतं? काल सकाळपासून उतरलं। ते हनुमान सोसायटी धनेगाव काल 11 वाजता गेले ऑफिसला आम्ही। कशासाठी? लाईट ऑफिसला आमच्या दारामध्ये करंट लागालाय आमच्या गेटला म्हणून आमचे बोलले की सकाळी गेल्या, तर आम्ही ते म्हणले येतो म्हणले। आले, येऊन 2 जण आले, येऊन गेले, बघितलं हात लावून खंब्याला बघितलं, येऊन गेले। मग नंतर म्हणले आम्ही 2 नंतर गेल्या, अजून 4 वाजता गेल्या, 4-5 ला हो 4:30 ला गेल्या। मग 4:30 ला गेल्या, त्यावेळेस म्हणले आम्ही आल्याच म्हणले, नाही सर तुम्ही पहिलं चला म्हणल्या। मग घेऊन आल्या सरांना। मग तिथून गाय पळतच आली, आमच्या समोर आली होते, साहेब सुद्धा होते। गाय पळत आली की गेट मध्ये गेली कीच पडली धाडकन शाट लागून शिनी। हा, आम्ही लय त्याला काकुलती केली की सर चला तुम्ही, लेकर बाळा हात कोणाला काय होईल, चला सर हो चला म्हणून मग सर आले। तर आम्ही 11 वाजता गेलतो तेव्हा नाही आलं कोणी, पाठवतो म्हणले, पाठवतो आम्ही 2 तासात पाठवतो म्हणले। हा, त्याला जिम्मेदार कोणाला धरता मग तुम्ही? जिम्मेदार लाईट लागली तर जिम्मेदार तुम्ही ऑफिसला धरता, आम्ही तुम्हाला 2 वेळेस आले आम्ही सर। कर्मचाऱ्याचं नाव काय होतं? हा, ते माहित नाही सर मला, हा ते मला काय माहित नाही, पण तुम्हाला ये म्हणून आम्ही 2 वेळेस आल्या सर, तुम्ही आल्या नाही, मग आम्ही तुम्हालाच हे करणार ना। हा, बरं, या अगोदर करंट आणखीन दुसरं कधी झालं का असं? नाही झालं, पहिली वेळेस होय सर। इथून तिथून 25 घराला लाईट होती। हा, नेमकं काय झालं होतं? काल इळभर लाईट नव्हती सर, लाईट नव्हती। 10-15 माणसं MSB ला 11 वाजता जाऊन आल्या, त्याने तिथंच पाहिले आणि गेले वापस। पुन्हा आणि हे करंट मारायला म्हणून पुन्हा 4 ला आणि 15 माणसं गेली, बाया गडी। कुठं मार लागलं होतं करंट? या खंब्यापाशी मारू लागलं, या सगळ्याच तिथून खंब्यापाशी करंट मारू लागल्यामुळे 10-15 माणसं गेले। यायलाच आम्ही चला म्हणू लागले, मग 4 वाजता त्याला मोहरी घालून आणलं माणसाने, आणि आमचे ढोरं तिकडून चरून आले, त्याने तिथं उभे होते त्यावरल्या टोकापाशी। मग त्याला इथं गाय आणण्याबरोबर मध्ये जाऊ लागली, पडली गाय, पडल्याबरोबर त्याला बोलून आणलो, दुसरे ढोरं या पोरानं बाहेर रोखले। किती वाजताची गोष्ट? संध्याकाळी 6 वाजताची कालची। लाईनमॅन समोरच होते, त्यांच्या समोर जीव गेला, पडली म्हणल्याबरोबर त्याला आणलं। कशामुळे पडली काय? शाट मारून खंब्यानं। त्या खंब्यामधून करंट उतरलं होतं? हा, करंट उतरलं होतं। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली? दिली, रात्री 9 वाजता दिली। मग केव्हा आलते लोक? पोलीस लोक आज सकाळी आता आलते 9ला 8:30 ला। कोण आलते? 2 जण आलते, रात्री 2 जण येऊन फोटो काढून घेऊन गेले पोलीस लोक।
आज कोण कोण आले? आज 2 पोलीसवाले आलते, येऊन पंचनामा केलाय. सकाळी 2 डॉक्टर आलते, डॉक्टरनं पाहिलं, त्याला फोन लावला पोलीसवाल्याला आणि मला काम मी चालू केलं, तुमचं तुम्ही हे पंचनामा करून मला रिपोर्ट द्या म्हणजे. मग आता काय पाऊल उचलणार तुम्ही? तुमचं म्हणणं काय आहे? आता आमचं म्हणणं म्हणजे आमची नुकसान झाली आहे, हे भरपाई MSCB न द्यावा. MSCBच्या गलतीमुळे झाली हे सगळी भलं. त्याचे इथं जर दोन्ही तार एक झाले नसले तर हे नुकसान होत नव्हतं. कुठे झाले तार? हे आता तुम्ही फोटो काढलेले तिथं स्वतः त्याने काढले, आम्ही बी समोर होतो ना काढायला. पार्किंग मुळे झालं हा, समजा. पार्किंग मुळे सगळं झालं. इथल्या तुमच्या या, पाऊस पडला तर करंट उतरते का घरामध्ये? नाही, एरी उतरणार. फक्त पाऊस वगैरे पडला तर काही पडलं तरी उतरणार, असं काहीतरी झालं तर उतरते सर. आता हे काल उतरलं होतं करंट? हा, काल उतरलेलं होतं MSCBला 2दा. काय झालं तर नेमकं काय प्रकार आहे? नाव संभाजी नरसिंह गोनेवार आहे. ती गायला शॉक लागली, त्याच्यानंतर